चेतना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी चढलो मी जिंकलो मी काटच्या वाटेवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीत दिलय भर लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी करतो बाबा लढलो पण लढलो नाही फाशील मी जिंकली गेली आशीर्वाद बाबांचा आईची ऐकून आई आशीर्वाद बाबांचा अन आईची आई पुण्याई तुमचा आशीर्वाद मोलाची ही साथ उभा आज मी रणात अगदी सन्मानात तुमचा आशीर्वाद मोलाची ही साथ उभा आज मी रणात अगदी सन्मानात शक्ती तुराही कला प्राणाहून प्रिय मला नटेश्वर सांभाळतो साक्षात देवी मला ही कलाच सादरी करतो तुमची मी कृपाई झाली मी शब्द सुमने वाहतो तुमचेच धूळ गातो मी शब्द
सृष्टीचा करता तो कविता बाबाचे वरदाच्या चरणी नतमस्तक होतो. रंगभूमी विलंब देवता या ज्ञानेश्वराला अभिवादन करतो. माझ्या गावची ग्रामदेवता आई माझी अधिष्ठी देवी, आई माझी अन्नळ देवी, कुलस्वामी आई माझी भैरी भवानी तिच्या चरणी नतमस्तक होतो. या मुंबईची रखवाली आई माझी रुपादेवी, विराटे चर्चेने या भटकत्या प्रवासामध्ये आपल्या भक्ताला सुखरूप असं घरी आणून सोडणारी आई माझी जीवदानी तिच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा राष्ट्रमाता जिजाऊ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मान मानला जातो. मानवाई मा जिजाऊ यांच्या चरणी हे माझे प्रणाम करतो. मंडळी, एक वेळ व्यक्ती जिला तुमच्या आणि माझ्या आपल्या साऱ्यांच्या हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट हे नाव मोठ्या आपुल केलं आणि मोठ्या भावनेनं बोललं ते म्हणजे तुमचे आणि माझे हिंदू हृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचा नावाचा मुजरा करतो. मानाचा मुजरा करतो. रसिकाहो, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये आवडत असलेल्या या निघणाऱ्या कला आहेत आणि त्यातीलच ही एक कला आपल्या सर्वांची लोकप्रिय अशी कला जागडे नृत्य अर्थातच लोकांना शक्ती तुरा या ठिकाणी सादर होत आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा आपले विराट यांच्याकडे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी यांच्या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. आज एक लहान कलाकार आहे आणि या कलाकाराला आपण या परिसरामध्ये कार्यक्रम करण्याची सुसंधी दिला. या संधीचं सोनं करे नावाचं बिनीश वाजे लक्षात असू द्या. आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कोकणचा शक्ती तुरा या ठिकाणी सादर होत आहे. मी संपूर्ण मंडळाचे सर्व महिला मंडळाचे सर्व सभासदांचे माझ्या नाच मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो की आपण दोन्ही कलाकारांना या ठिकाणी सहजी आपण घेत आहे. आज आम्ही शक्तिवले शाहीर गायक बिनेश दिलीप वाजे गाव डोळी तालुका नांदचा जिल्हा रत्नागिरी माझे गुरुवारे या ठिकाणी सुधाकर तोरसकर आज त्यांच्या आशीर्वादाने या मंचावर मी उभा आहे असे माझे ढोलकीपटू भरतदादा गाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी मला संगीताला साथ दिली आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत माझ्या प्रत्येक शब्दाला तो जागलेला आहे असा बँजो मास्टर अमोलदादा गाणेकर या ठिकाणी आहे. त्याला मानाचा मुजरा करतो. माझा लहान भाऊ या ठिकाणी मयूर यांनी मला कीबोर्डला साथ दिली आहे आणि ऑक्टोबरला तो या ठिकाणी सुस्वर संगीत देत आहे असा आमचा रोहितदादा भिके या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांनी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी सुंदर नृत्य सादर केलेलं आहे. श्री सुंकाई देवी नाच मंडळ आडूर मुंबई यांनी सादर केलेली कला आपल्या सर्वांना आवडली असेल तर त्यांना टाळ्या वाजवून आशीर्वाद या ठिकाणी द्या. कारण आपले लाख मोलाचे सहकार्य या आम्हा कलाकारांना स्फूर्तीदायी आहे. आज या ठिकाणी मंडळाने मला सांगितलेलं आहे की दोन्ही मुलांचे दोन्ही कार्यक्रम झाले पाहिजे त्यामुळे मी शॉर्टकट कार्यक्रम करणार आहे. परंतु आपली एक संस्कृती आहे, आपली एक संस्कृती मान आहे. आलेल्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. या ठिकाणी माझ्याप्रमाणेच सुंदर अशी कला सादर करणारे आमचे शाहीर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. शाहीर एकनाथजी निंगणकर बाहुले यांच्यासाठी एका जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायचे मी त्यांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाहीर जितेंद्र कुमार रसाळ रुपेशदा आतंकर आमचे नेहमीचे प्रतिस्पर्धी अमोल कुमार दैत या ठिकाणी उपस्थित त्यांना मानाचा मुजरा करतो. त्यांचे गुरुवारे प्रकाश भाऊ घोसाले यांना देखील मानाचा मुजरा करतो. आमचे मोठे बंधू शाहीर मंगेश भाऊ यादव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे संतोषदादा पारधार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत करतो. त्याचप्रमाणे खरंच ज्यांचा आदर्श नेहमी आम्हा तरुणांना प्रेरणादायी आहे असे आमचे पत्रकार या ठिकाणी दीपकदादा कारके या ठिकाणी आले त्यांनी मानाचा मुजरा करतो. बरीच माझी नातेवाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांची नाव घेत नाहीये, आपण सर्वांनी गोड मानून घ्यावी
आणि या ठिकाणी मी माझ्या पहिल्या वर्गाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी नियमावलीप्रमाणे गव्हर्नर प्रश्नाची प्रत देत आहे. त्यांनी या ठिकाणी ती स्वीकारायची आहे. ती कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. श्रीनाथ कुमार राऊत या ठिकाणी आले आहेत. त्यांचं टाळ्या वाजवून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी थोडक्यात वेळेत या ठिकाणी जास्तीत जास्त आपण मनोरंजन करणार आहे. हा माझा शब्द आहे. आलेल्या सर्व युट्यूबर्स मंडळींचे की मानाचा मुजरा करतो. आलेल्या सर्व मित्रपरिवारांचे रसिक मानव प्रेक्षकांचे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे मंडळी तुम्हाला देखील मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. हृदयी श्री सद्गुरु स्मरण दयासी कैचे भयदारुण काळ मृत्यू न बाधे जाना अपमृत्यू काय करी छत्रपती शिवराय नसते तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर नसते तर अहो हे संविधान साहेब कोणी लिहिलेच नसते. या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळालेच नसते आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर अहो तुमच्या आमच्या घरात हे देव धर्म राहिलेच नसते. म्हणून सर्वप्रथम हा कलाकार तुमच्या आशीर्वादाने उभा आहे. त्यामुळे सर्वप्रथम हे जे गीत आहे ते रसिका आपल्या चरणी नतमस्तक होऊन गात आहे. लक्ष असू द्या.
उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्या मने गातो गीत हृदयातूनी चरणी तुमच्या गीत फुले रसिका हे तुमच्यामुळे आज उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्यामुळे आज उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्यामुळे आज उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्यामुळे गात गीत
गजानन तू कपूर गोविंद अलमदांचा तिथं रत्नागिरी गावली बाई माझी आधी इष्टी आधी माय सुवशक्ती अखंड सदा बोल संतोषी बोल सुधाकर गणपती बाप्पा धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच खास करून प्रकाश ठाकरे यांच्याकडून 201 रुपयाला पारितोषिक, त्याचप्रमाणे तेजस बने यांच्याकडून 101 रुपयाला पारितोषिक. आम्ही सर्व बक्षिसाच्यांच्या या ठिकाणी ऋणी आहोत. धन्यवाद. सहज झालेला आहे. या ठिकाणी गण सादर करत आहे. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. त्यासाठी चला सुरू करूया. आणि म्हणून आजचा गाण या ठिकाणी गणाचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी कसा सादर करते दुआ लक्ष असू द्या. हे देवा गजानना अरे जागे झाले चंद्रनी तारे दुआ शब्दाकडे लक्ष असू द्या. चालीला साथ द्या, विषयाला विषय द्या. नाहीतर तुम्हाला जे द्यायचं मी आज देऊन जाणार
सजले रे हे देवा अरे जागे झाले चंद्रनी तारे तुझ्या स्वागत सारे सजले रे छन छन नाचत ये रे देवा दर्शन मला तू दे रे छन छन नाचत ये रे देवा दर्शन आम्हाला दे रे मनोभावे देवा तुला पुजले रे अरे छन छन नाचत ये रे मनोभावे देवा तुला पुजले रे जागे झाले चंद्रनी तारे हो जागे झाले चंद्रनी तारे तुझ्या स्वागत सारे सजले रे छन छन नाचत ये रे देवा छन छन नाचत ये रे मनोभावे देवा तुला पुजले रे छन छन नाचत ये रे मनोभावे देवा तुला पुजले रे Thank you.
पाहुणा बंधू आडिवरे राजापूर यांच्याकडे 101 रुपयाला पारितोषिक केले, त्यांना मानाचा मुजरा करतो. धन्यवाद साहेब. सवरकर बुवा या ठिकाणी वेळाभावी जितकं शॉर्टकट जमेल तितक्या या ठिकाणी घेतलेलं आहे. आता गळावणे तिथे गवळण आणि गवळणचा विषय हा बुवानाचा देत आहे की नेहमीप्रमाणे काना हा माझा गवळण एक छोटाच आहे. आज कानाची मावशीने गंमत केलेली आहे आणि गंमत या ठिकाणी या गीतातून थोडक्यात सादर करत आहे. लक्ष असू द्या. की किती सांगावं प्रेमानं याला हा आपलंच खरं करतो. सगळ्या गवळणी या ठिकाणी काय म्हणत आहे की किती सांगावं प्रेमानं याला हा आपलं तेच खरं करतो. आणि आड वाटेला उभा राहून हरी वाटेत नेहमी हिला तिला छळतो. की भडकल्यावरी गवळण राधा, की भडकल्यावरी गवळण राधा हा पाठीला पाय लावून पडतो. आणि अंगाशी आल्यावर हरी, अहो अंगाशी आल्यावर हरी नेहमी नुसतं खोटंच बोलतो. जे बोललोय तेच बोला. बोलो मला तर काहीतरी वेगळंच बोललो तर गाड माझ्याशी आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय कानाची केली मी गंमत काल. ती मावशी दुसऱ्या दिवशी काय म्हणते, अग कानाची केली मी गंमत काल. बाबा तुझ्याकडे व्हाईट जर लाईट असेल तर लाव, मी दिसत आहे. दिसतोय ना मी? हा हा शाबास. एक थोडीशी व्हाईट सोड. परमेश्वरने थोडासा वेगळा कलर दिलाय. हा अरे कानाची केली, काना असतो तर याला पूर्ण करून लक्षात ठेव. अरे कानाची केली मी गंमत काल. लुटाया आला हरी माझा माल. सगळ्याला आपलं वर्ष म्हणतच आहे. कानाची केली मी गंमत काल. लुटाया आला हरी माझा माल. मेले मी पण हसून. एखादी महिला या दुसऱ्या महिलेला सांगते, एखादी हसत गोष्ट असते तर ती सांगते, अगं मेले मी पण हसून. भुलता रातभर बसून. हा गाणा भुलता रातभर बसून गेला हलवत रुसून. भुलता रातभर बसून, भुलता रातभर बसून हलवत रुसून. Thank you.
शिवाजीने आतापर्यंत दाखवलेलं आहे. शिक्क्यावर मात्र रिपब्लिक माता हे भागत आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे जया तुझा बनलेला वाट कानाला बाई भेटलंच नाही जया सावळा तुझा सावळा सवरती बाई भेटलंच नाही तुझ्या कानाला या कृष्णाला तुझ्या कानाला या कृष्णाला नाही दिले मी नसून उतारावर बसून उतारावर बसून गेला हलवत बसून उतारावर बसून हलवत बसून कानाची केली गंमत काल लुटाया हरी माल कानाची केली गंमत काल लुटाया हरी माल फिरवी बसून काय गेलं आहे त्यांनी सांगायचं आहे त्यांना नाही जमत दुसऱ्या बाजूने मी सांगू नये या ठिकाणी खास या गवळणीसाठी सखाराम भागोजी टेकर साहेब दापोली सखाराम भागोजी टेकर साहेब दापोली यांच्याकडून 201 रुपयाला पारितोषिकाचे आम्ही नागपूर करून यावं धन्यवाद. त्याचप्रमाणे मंडळी श्री गणेश भरणेश्वर मित्रमंडळ रजिस्टर आहे खालचीवाडी कर्दे तालुका गुहागर आयोजित शक्तिदुरा नाचाचा जंगी सामना बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या विलेपार्ले येथील किराणा नाट्यगृह या ठिकाणी सामना होणार आहे. शक्तिवाले शाहीर वीज अर्थात दिनेश वाजीबुवा विरुद्ध तुरेवाले सुप्रसिद्ध असे शाहीर आहेत सन्माननीय नागेशजी भोईरकर सर. या दोन कलावंतांचा कार्यक्रम पुढच्या महिन्यात 21 तारखेला विलेपार्ले किराणा नाट्यगृह या ठिकाणी आहे. आपण सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. शक्तिदुरा म्हटला की हा प्रश्न उत्तराचा एक भाग आहे आणि नियमावलीप्रमाणे मोहनवे प्रश्न दिलेला आहे. मला एक गोष्ट मोहनना आवर्जून सांगावीशी वाटेल की जो प्रश्न आज मी तुम्हाला दिलेला आहे तो माझ्या वाचनात आहे आणि उत्तर असेल तर आवर्जून द्यावं. आपल्या घरात देखील एक वाचक आहे मी त्यांचा नेहमी आदर करतो कारण आमच्या राजापूर तालुक्यातील एक नामवंत मंडळी त्यांची गुरुमंडळी आहे. मंडळी विषय असा आहे की गर्ग संहिता सांगते की राधा आणि कृष्ण यांचं जेव्हा लग्न झालं आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडून असं ऐकलं आहे की राधा ही काळाची प्रेमिका होती
परंतु ग्रंथ असा एक सांगतो की राधा आणि कृष्ण यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा या वधूवराने ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या. या वधूवराने ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या. त्या दक्षिणा काय दिल्या आणि त्या किती पुरल्या हा प्रश्न मी बोलण्या या ठिकाणी विचारलेला आहे. त्यांच्याकडे उत्तर असेल त्यांनी पुराव्यासहित जरूर उत्तर द्यावं. काहीतरी उत्तर दिलं तर त्यांना मी प्रत्येक बारीक बोलवलेलं आहे आणि त्यांनी ऍक्सेप्ट देखील केलेलं आहे. म्हणून आजचा विषय देखील नवीन आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे जोडीदार मित्र अमोलबुवा काही काही ठिकाणी आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. थोडीशी पिटके वगैरे अमोलबुवा दिसला नाही आल्यापासून. हा एवढा लागू नको किती पण लहान झालास बुवा तरी तुला लहान करून मी सोडणार नाही तुझ्या मला लक्षात ठेव. हा अमोलबुवा किती पण लागतो आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात चौदाला सादर करतोय. कोणाला टोकणार देतोय. विषय आहे अभ्यास आहे सादरीकरण आहे त्याने कसं उत्तर जरूर द्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणता येईल आमच्या नाचणाऱ्या मुलांची फेवरेट चाल आहे. अरे आता जीवाला वाटतंय भावा एक विमान खाल्ल्यावर महाशिवपुराणाचा विषय आहे त्यांना मी संदर्भ देत आहे. नितीन आमरे जरी माझे प्रतिस्पर्धी असले तरी अमोल नाही ते त्यांच्या जोडीला नेहमी असतात. हे दोन्ही माझे ऐकून पलटून प्रतिस्पर्धी ठरलेले आहेत. दोघांना मानाचा मुजरा केलेला आहे. रंगमंचाच्या बाहेर ते माझे खरंच जुलक मित्र आहेत परंतु आज रंगमंचावर माझे प्रतिस्पर्धी आहेत आणि म्हणून हा शक्तितुरा हा शास्त्र उत्तराचा भाग आहे. शास्त्राला आदरून या ठिकाणी त्यांना बोलत आहे. आता बुवांचं नाव नितीन आहे आणि माझ्या वाचनामध्ये नीती आहे नियत आहे आणि म्हणून विषय कसा घेतलाय अरे माझ्या जीवाला वाटतंय बरं याच्या जीवाला वाटतंय बरं हा एक विमान खाल्ल्यावर की वाघिणी पाशी आज हा आलाय मोकड की वाघिणी पाशी आज हा आलाय मोकड सांगा तो जिवंत जाईल काय. इथे नारी आहे तिथे घराची बाजू आहे इथे शक्ती आहे तिथे तुरा आहे म्हणून काय म्हणतोय आपण बुवा हो आपले बुवा की वाघिणी पाशी आज हा आलाय मोकड सांगा तो जिवंत जाईल काय. आणि कोकिळेच्या मंजूळ स्वरांची सर सांगा या कावळ्याला येईल काय. अहो गाई वाणी पवित्र दूध गाई वाणी पवित्र दूध सांगा हा रेडा देईल काय. ही गाई वाणी पवित्र दूध सांगा हा रेडा देईल काय. अन बायकोचा बैल झालेला हा घरगडी अरे बायकोचा बैल झालेला हा घरगडी सांगा त्या श्रावण बाळा परी आई बापाला दर्शनास नेईल काय. एक जरी वाक्य चुकीचं असेल एक जरी वाक्य हे अभ्यासाच्या बाहेर असेल त्यांनी मला बिनधास्त विचारावं रंगमंचावर मी सादर करून देईन. परंतु जितक्या ताकदीने मी गातोय जितक्या ताकदीने मी या ठिकाणी सादर करतोय आता एक जरी आज हे लोक काय चुकीचं बोलले ना यांचे गुरु पण आले गुरु समोर चेहऱ्याचा कसा मी तरी हा आणि म्हणून सगळ्यांनी नीट आहे का. अरे सांगत तुला पडली भारी नितीन बुवा महाशिवपुराणाचा विषय हा. अरे सांगत तुला पडली भारी बदनामी तुझी झाली सारी. अरे सांगत तुला पडली भारी बदनामी तुझी झाली सारी. सांग
नीतीनं, अरे सांगतो नीतीनं, विचार थोडा कर. अरे सांगतो नीतीनं, बुवा विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, दक्ष राजा सांगत आहे, अरे सांगतो नीतीनं, चांगल्या बुद्धीनं, अरे सांगतो नीतीनं, विचार थोडा कर. तुला सांगतो नीतीनं, विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, दैत म्हणजे राक्षस, ह्यांचे जोडीला अमोल दैत, त्यांना नाही बोलायचंय मला. काय म्हणतोय? अरे सांगतो नीतीनं, विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, तुझ्या दैत जोडीला ठेवलास जर, बायका पोर येतील रस्त्यावर. दैत जोडीला ठेवलास जर, बायका पोर येतील रस्त्यावर. तुला पहिली भारी, तुझी भारी सारी. तुला पहिली भारी, तुझी भारी सारी. सार्वजनिक विचार थोडा कर, सार्वजनिक विचार थोडा कर. घेतल्यास माफ करा. मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. तुम्हाला त्याच्या पहिल्या वर्षी खूप खूप शुभेच्छा देतो.